आज या ठिकाणी निमा वुमन्स फोरम नांदेड जिल्हा आणि आर्या क्लिनिक यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी महिलांसाठी विशेष महिला दिनानिमित्ताने आयोजन केलं होतं आणि त्या निमित्ताने भव्य मोफत रोगनिदान शिबिर आणि ज्या ज्या महिला समाजात विशेष कार्य कर्तृत्व करून आपली सेवा देतात समाजाला त्या सर्व महिलांचा त्या सर्व मैत्रिणींचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि आमच्या निमा असोसिएशन मध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्या डॉक्टर पौर्णिमा किरसराळे, सविता टाक, तृप्ती दुद्दलवार या तिघींना आम्ही पुरस्कार देऊन निमा आयुर्वेद रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे आणि आमचं हे 4थं वर्ष आहे आम्ही हा पुरस्कार देतो निमा वुमन्स फोरम नांदेडच्या वतीनं। आणि आज हा कार्यक्रम या निमित्ताने भव्य रोगनिदान शिबिर आणि पुरस्कार वितरण निमा आयुर्वेद रत्न हे पुरस्कार वितरण आज या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि त्या निमित्ताने सर्व मान्यवर या प्रभागाच्या नगरसेविका, नांदेड महापालिकेच्या महापौर कविताताई मुळे, मिनलताई पाटील आणि आमचे डॉक्टर कल्याणकर सर, निमा उपाध्यक्ष केंद्रीय आणि सर्व त्यांची टीम या ठिकाणी, जिल्ह्याचे निमा अध्यक्ष देलमाडे सर, लोहिया सर आणि आमच्या मनाटकर मॅडम या सर्वजणी हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या निमित्ताने। आणि त्यासोबतच आम्ही समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जसे की आता वंदे भारत ट्रेनच्या को पायलट असलेल्या अंकारेताई, ब्युटी पार्लरच्या आणि अनेक विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या भरतकाम, विणकाम, ब्युटी पार्लर, रांगोळी, शिवणकाम, गीत गायन, कविता वाचन, कविता करणाऱ्या छोट्या छोट्या बाल साहित्यिक या सर्वांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे, त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून त्यांचं हे काम आहे ते काम सतत या ठिकाणी समाजासाठी करत राहावं। ज्या महापुरुषांनी सावित्रीबाई फुले असतील, राष्ट्रमाता जिजाऊ असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, या महापुरुषांनी एक स्वप्न बघितलं होतं की माझ्या भारत देशातल्या स्त्रिया कशा असाव्यात, स्वावलंबी असाव्यात, सक्षम असाव्यात आणि त्यांचं सक्षमीकरण त्यांच्या विचारातून कर्तृत्वातून व्हावं असं जे स्वप्न त्यांचं होतं ते स्वप्न कुठंतरी या महिला पूर्ण करत आहेत आणि एक त्यांच्या कर्तृत्वाच्या रूपाने त्यांनी या समाजासाठी या सेवेच्या माध्यमातून भरारी घेत आहेत आणि त्यांच्या या पंखाला आम्ही छोटंसं बळ देण्याचा प्रयत्न आमच्या विमा संघटनेच्या वतीनं केलेला आहे। जवळपास 20-25 महिलांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे आयुर्वेद रत्नासहित। अस्थि रोग आहे, स्त्री रोग आहे, परत त्वचा रोग आहे, अशा वेगवेगळ्या तज्ञ विविध फिजिशियन आहेत यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि इथं बरेच लाभार्थी पण जमलेले आहेत आणि या शिबिराचा ते लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत। मोफत या ठिकाणी मेडिसिन सुद्धा वाटप करण्यात येणार आहे आणि तज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि लगेच आम्ही आता ही शिबिराची सेवा सुरू करणार। पहिल्यांदा निमा पदाधिकारी जेवढे आहेत ज्यांनी माझा सन्मान केला त्यांचा पहिल्यांदा आभार। आणि दुसरी गोष्ट माझं एकच म्हणणं आहे की हे 1,500 रुपये देण्यापेक्षा महिलांना सक्षमीकरण केलं आणि महिलांना सक्षमीकरणाच्यासाठी काही ना काहीतरी योजना उपाययोजना जर केली तर ती जास्त महत्वाची ठरेल। त्या दृष्टिकोनातूनच काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे। फॉर एक्झाम्पल माझं तर एक वैयक्तिक असं मत आहे की जसं पहिल्यांदा शिलाई मशीन दिला जात होती तसंच कितीतरी छोटे छोटे लघु उद्योग आहेत, हे जर का आटा चक्की आहे किंवा दुसरे काहीतरी आहे तसे शेवयांच्या मशीनी पण देऊ शकता, अशा काहीतरी उपाययोजना करून याचाच वापर करून त्यांना सक्षम करावं। जागतिक महिला दिनानिमित्त निमा वुमन्स फोरमचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये माझा सत्कार करण्यात आला, त्याबद्दल मी डॉक्टर कविता दमदाडे मॅडम, डॉक्टर माया पवार मॅडम, डॉक्टर स्वरूपा जाधव मॅडम आणि निमाच्या सगळे कार्यकर्त्या यांना धन्यवाद देते। जागतिक महिला दिनानिमित्त निमा वुमन्स फोरम यांच्या वतीनं अतिशय उत्स्फूर्त असा प्रोग्राम घेण्यात आला आहे। त्यामध्ये सर्व महिला, ज्या कर्तृत्ववान महिला आहे या सर्वांचं खूप कौतुक करण्यात आलं आहे आणि त्यांना पुढे आयुष्यात काही गरज पडल्यास आम्ही आमच्याकडून मदत करू असं आश्वासनही दिलेलं आहे। तसंच आज इथे मोफत रोगनिदान शिबिराचा फायदा सुद्धा अनेक जण घेत आहेत। रोगनिदान शिबिर सुरू झालेलं आहे
अतिशय तज्ज्ञ व्यक्ती इथे सगळ्यांना आपली सेवा पुरवत आहेत. हे दृश्य अतिशय सुंदर आहे. त्या महिला अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतात आणि महिला निमा वुमन्स फोरमच्या अध्यक्षा सौ करुणा जमदाडे मॅडम त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलायलाच नको. असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये त्या काम करत नाही. राजकीय क्षेत्रापासून सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे अतिशय चांगल्या प्रकारे त्या काम करतात आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. हे फार महत्वाचं आहे. सर्वांना मान सन्मान देणं, सर्वांना सोबत घेऊन काम करणं ही त्यांची हातोटी आहे. त्यांच्याबद्दल करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्या माझी नगरसेविका आहे आणि अतिशय उत्तम रीतीने त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना पुढील आयुष्यात खूप 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 शुभेच्छा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मला सर्वप्रथम डॉक्टर जमदाडे मॅडम आणि डॉक्टर माया मॅडम यांचं मनापासून धन्यवाद मानायचे आहे की एक महिलांचा पुरस्कार, एक घर संसार आणि मुलं सर्व सांभाळून ती काहीतरी करते आणि त्यानंतर तिचा सन्मान केला जातो. आणि हे कोणी आपलीच महिला आपल्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि ते मला खूप आवडलं. महिलांच्या कामाचं कौतुक केल्यामुळे महिलांना खूप प्रोत्साहन येतं. सर्व काम आपलं करून महिला जे काम करतात त्यामध्ये आणि आपल्या कौतुकाची थाप जेव्हा आपल्या पाठीवर पडते त्यावेळेस जे आनंद मिळतो ते फक्त आम्हाला डॉक्टर जगदाडे मॅडम आणि डॉक्टर पवार मॅडम मुळे मिळाला आहे. त्यामुळे मॅडमचे अगदी मनापासून धन्यवाद. जास्त मला काही बोलायचं नाही, पण जी माझ्यामध्ये प्रगती झाली आहे, मला 2023 मध्ये नवदुर्गा हा पुरस्कार दिला. त्यावेळेस माझी राधिका शिवण क्लासेसची फक्त एक ब्रांच होती, त्यामध्ये माझ्या फक्त 20 मुली होत्या. तर मला त्या जो पुरस्कार नवदुर्गा मला दिला, माझ्या कौतुकाची थाप माझ्यावर पाडली. त्यावेळेस मला खरंच वाटलं की आपण काम करतोय याची आपल्यावर कौतुकाची थाप कोणीतरी मारत आहे पाठीवर. तर मला अभिमान वाटला मला स्वतःचा आणि मला दिलेल्या पुरस्काराचा मॅडमनी मला दिला तो. त्यामुळे मी नंतर राधिका शिवण क्लासेसची दुसरी ब्रांच ओपन केली की ती आज माझ्याकडे करोडा बुद्रुकीत आहे. तिथे माझ्याकडे 20 मुली आहेत. तेवढंच आहे तर ती सुद्धा मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर मला वाटलं आणखी आपण एवढं काम केलं तर आणखी काम करू शकतो. 2 तास वेळ आहे तर मी राधिका शिवण क्लासेसची तिसरी ब्रांच ओपन केली की जे की आज करून माझ्याकडे 50 ते 60 मुली मी सक्षम करू शकाले. हे फक्त आणि फक्त एक डॉक्टर पवार मॅडम आणि जगदाडे मॅडम यांना जातं, कारण त्यांनी मला प्रेरणा एवढी दिली की मला नवदुर्गा पुरस्कार दिला. त्यामुळे मी खूप प्रेरित झाले आणि मला छान वाटलं. त्यामुळे मी आज सक्षम मुली आणि महिला बनवू शकाले आणि हे सर्व श्रेय मी मॅडमच्या पुरस्काराला देते. अगदी मनापासून धन्यवाद सर्व डॉक्टर टीम आणि सर्व महिला. नमस्कार, मी वैद्य तृप्ती दुद्दलवार. मला निमा आयुर्वेद रत्न पुरस्कार भेटला, ह्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करते. जमदाडे मॅडम, माया मॅडम, स्वरूपा मॅडम सर्वांचे मनापासून धन्यवाद. मी एक आयुर्वेद स्त्रीरोग तज्ञ आहे. आम्ही गर्भसंस्कार सुद्धा करत होतो. मी फक्त इतकंच म्हणते की प्रत्येकाला आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला खूप काही लहान मोठे आजार असतात. त्या आजारासाठी प्रत्येकाने फक्त आयुर्वेदाची साथ सोडू नये. उठता बसता सगळ्या गोष्टी आयुर्वेदच करावं. तर सर्दी खोकली ताप जरी आला तर आपण घरच्या घरी आयुर्वेद करावं. नंतर आपण वैद्याकडे जाऊन आयुर्वेदच उपचार घ्यावा. प्रत्येक गोष्टी छोट्या गोष्टी आपण अँटीबायोटिकचा वापर न वापरता आयुर्वेदाची तास धरावा आपण. त्या दृष्टिकोनी आयुर्वेदची सुद्धा म्हणजे आमच्याकडे तर लहान लेकरांपासून मोठ्यापर्यंत कोणताही आजार असो, त्यात सर्दी खोकला ताप असो, मूळव्याध असो किंवा पोटदुखीचे असो, गाल ब्लॅडर सिस्टमचा असो किंवा कॅन्सर पर्यंत असो प्रत्येक रुग्ण आयुर्वेदाने खूप छान बरे होतात. तर एवढंच म्हणणं आहे की आयुर्वेद पण ॲलोपॅथीची टक्करनीच आहे. तर प्रत्येकाने आयुर्वेदाकडेच यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मी डॉक्टर वंदना दुधमल कंदारे. मी सध्या प्राध्यापक विभाग प्रमुख आहे शरीरशास्त्र विभागामध्ये, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेडमध्ये. आणि आज मला या प्रोग्रामसाठी जे महिला दिनानिमित्त जो प्रोग्राम अरेंज केला आहे आर्या मेडिकल आणि निमा वुमन्स फोरम, तर या कार्यक्रमासाठी मला माया मॅडम आणि करुणा मॅडम या दोघांनी आमंत्रित केलेलं आहे. आणि हा प्रोग्राम इतका चांगल्या प्रकारे अरेंज केलेला आहे आणि इथे यांनी जवळपास 25 ते 30 महिलांना नारीरत्न पुरस्कार दिलेला आहे, निमा नारीरत्न पुरस्कार. आणि तो प्रत्येक स्तरातील स्त्रीला दिलेला आहे. आणि त्यातून असं लक्षात येते की प्रत्येक स्त्री त्याला फक्त आपण पुष्पगुच्छ दिला, एक सर्टिफिकेट दिलं तर तिला प्रोत्साहन मिळते आणि ती त्या प्रोत्साहनापर खूप काम करते पुढे. आताच मागच्या वर्षीच्या काही प्रोत्साहनपर नारी होत्या, स्त्रिया होत्या, त्यांनी त्यांचं मनोगत सांगितलं की त्यांनी एक शिवण क्लासचा क्लास होता, तो आज त्यांनी 20 ठिकाणी त्याचे ब्रांच उभे केलेत. तर तो हा निमा वुमन्स फोरमने त्यांना जो नारीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं त्याचा हा परिणाम आहे. आणि त्यामुळे आज ज्या इथे ज्या 25 महिला आम्ही 25 महिलांना
नारीरत्न पुरस्कार दिलाय, त्या 25 महिला आम्हाला पुढे 500 महिला तयार करतील आणि त्या 500 पासून आम्ही 5,000 होऊ आणि या प्रकारे आम्ही आमच्या देशाला जो आपली 50% संख्या आहे तर त्या 50% जी महिला आहे आपली, तर त्या सर्वांना आपण प्रोत्साहित करू आणि आपला देश पुढे नेण्यासाठी आपण कार्य करू. तर परत मी निमा फॉर वुमन्स फोरम आणि डॉक्टर करुणा जमनाडे मॅडम, डॉक्टर माया जाधव मॅडम आणि इतर स्वरूपा जाधव मॅडम या आणि इतर जे टीम आहे निमाची, या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करते.